हॅलो. मी माजी सहाय्यक आयुक्त उदयकुमार रामचंद्र शिरोडकर. एक गमतीदार किस्सा आज मी कथन करतोय. माझ्याकडे एक आमदार एका कॅन्सर पेशंटच्या घरामध्ये पहिल्या माळ्यावर राहत असल्यामुळे टॉयलेटची फॅसिलिटी घरामध्ये देण्याविषयी एक प्रपोजल घेऊन आले. मी पेपर पाहिले. 75 वर्षाची म्हातारी होती आणि खरोखरच त्या अवस्थेमध्ये, कॅन्सरच्या अवस्थेमध्ये तिला टॉयलेटपर्यंत पोहोचणं, टॉयलेट ॲक्च्युली तिच्या दरवाजापासून एक 10-15 फुटावरती असल्याचं दिसत होतं. पहिला माळा होता, चाळ सिस्टीम होती आणि एक रूमची घरं होती आणि सगळ्यांना कॉमन टॉयलेट होता. तर मला वाटलं खरंच या बाईला आपण ही फॅसिलिटी करून देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मी त्यांना सांगितलं की ठीक आहे, मी इन्स्पेक्ट करतो आणि त्यानुसार परमिशन देतो. इतका ऐकताच आमदार लगेच म्हणालेले सहाय्यक आयुक्त कधी टॉयलेटच्या परमिशनसाठी व्हिजिट करतात का? तर मी त्यांना म्हणालो, बाकीच्यांचं मला माहीत नाही, पण मी करतो म्हटलं. कारण पहिल्या माळ्यावरती मला टॉयलेट द्यायचं असेल तर आमच्या MMC ॲक्टमध्ये काही बंधनं आहेत. खाली टॉयलेट असेल तरच मला वरती टॉयलेट देता येतो, अन्यथा खाली किचन असू शकतो, देवारा असू शकतो. त्यामुळे पहिला, दुसरा, तिसरा माळ्यावरती आम्ही टॉयलेटचं परमिशन देऊ शकत नाही आणि त्यामुळे माझं व्हिजिट करणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यावर ते काही बोलले नाहीत आणि फक्त विनंती करून निघून गेले की जरा तुम्ही हे लवकरात लवकर दिलात तर बरं होईल. त्यानंतर 1-2 दिवसामध्ये मी त्या साईटला व्हिजिट केलं. साईटला ज्यावेळी व्हिजिट केलं त्यावेळेला मला जी गोष्ट लक्षात आली ती खूप वेगळी होती. सदर घर हे त्या बाईंनी कुणाला तरी विकलं होतं आणि ज्या गृहस्थांनी ते खरेदी केलं होतं त्यांनी कोणतेही महापालिकेची परवानगी न घेता स्ट्रक्चरल चेंजेस करून त्या घराचा ताजमहल बनवला होता. जवळजवळ 50-1 लाख रुपये त्यांनी त्याच्यावरती खर्च केले होते आणि त्या घरामध्ये त्यांनी ऑलरेडी टॉयलेटचे सगळं, बाथरूम टॉयलेट सगळं बांधून त्याचं सगळं तयार होतं. फक्त ड्रेनेजच्या लाईनची जोडणी त्यासाठी ते थांबले होते. तर ते सगळं बघितल्याबरोबर मला खूप आश्चर्य वाटलं आणि तातडीने मी लगेच माझ्या BFना बोलून घेतलं, त्यांच्या JEना बोलून घेतलं आणि त्यांनी काय परमिशन वगैरे काढलेलं आहे का बघा म्हटलं, आणि नसेल तर म्हटलं योग्य ती कारवाई करा म्हणून सांगून त्यांना मी इमिडिएट नोटीस कारवाई करण्यास सांगितलं. आता हे सगळं झाल्यानंतर मग नोटीसची जशी हे लागली आमदारांना, तसे लगेच तातडीने आमदारांनी मला गाठलं. मला म्हणालेले, अरे मी तुम्हाला टॉयलेटचं परमिशन मागायला आलो होतो, पण ते तुम्ही तिथे काय तोडायची वगैरे नोटीस दिली. तर मी लगेच आमदारांना म्हणालो की साहेब म्हटलं, यांनी तुमच्याशी खूप मोठा गेम केलेला आहे. वास्तविक यांनी तुम्हालाही अंधारात ठेवून तुम्हाला ह्या कॅन्सरच्या पेशंटची डिटेल्स देऊन तुम्हाला माझ्याकडे पाठवलं, पण वास्तविकता वेगळी आहे आणि इथे बरेच अनऑथराइजली स्ट्रक्चरल चेंजेस वगैरे केलेले आहेत आणि कोणतीही परमिशन त्यांनी घेतलेली नाही आहे. तर आमदार काय बोलू शकले नाहीत. ते म्हणाले फक्त नाही जरा बघा, म्हणजे माझे मित्र आहेत त्यामुळे जे काय करायचं ते का तुम्ही प्रॉपर पद्धतीने करा. आणि मग त्यानंतर मग ती थोडं कारवाई वगैरे झाली. त्यानंतर 6 महिने आमदारांनी काय विषय नाही काढला. अचानक एक दिवस मला त्यांनी त्यांच्या कार्यालयात बोलवलं. मला पण आश्चर्य वाटलं, कारण हे असा प्रसंग कधी यापूर्वी घडला नव्हता. पण मी जास्त काही विचार न करता तातडीने त्यांच्या कार्यालयात पोहोचलो. कार्यालयात पोहोचल्याबरोबर त्यांनी माझी एका गृहस्थाशी ओळख करून दिली. ते म्हणाले, हे मिड डेचे पत्रकार आहेत आणि यांना आम्ही मुद्दाम बोलून घेतलेलं आहे आणि आता काही तुमचे त्यांना फोटो हवेत, तर त्यांना योग्य ते तुम्ही फोटो प्रोव्हाइड करा. तर म्हटलं ठीक आहे म्हटलं. त्यांना मी फोटोग्राफरना म्हटलं कोणत्या अँगलमध्ये हवेत ते घ्या तुम्ही फोटो, नसेल तर माझ्याकडे खूप रोजच्या रोज मी 100 फोटो माझे स्वतःचे काढतो, तुम्हाला त्यापैकी कोणता आवडेल तो तुम्ही सिलेक्ट करा. तर ते म्हणाले, तुम्ही विषय नाही विचारला. म्हटलं कशासाठी विचारायचा विषय? तुम्ही आपल्या पत्रकाराला बोलवलेलं आहे आणि तुम्ही म्हणतात की खूप मोठा पत्रकार वगैरे आहे. तर म्हटलं मी यापूर्वी यांना कधी भेटलेलो नाही आहे,
पण मोठे असतील तर ठीक आहे म्हटलं. त्यांनी काय त्यांना कव्हर करायचं ते करू देत, मला काय ऑब्जेक्शन नाही आहे. तर नाही नाही, मला असं म्हणायचं आहे की मोदी साहेबांचा नारा आहे की घराघरामध्ये शौचालय, आणि मुंबई महानगरपालिका या घराघरातील शौचालयाच्या जो काय त्यांचा नारा आहे त्या नाराच्या पूर्ण विरोधात काम करतात. म्हणून मला फ्रंट पेजवरती मिड डेमध्ये तुमची बातमी छापून आणायची आहे, तुमच्या फोटो सकट, की मोदीच्या ह्याच्या विरुद्ध, सूचनेविरुद्ध तुम्ही काम करतात. म्हटलं ठीक आहे, मला काहीच ऑब्जेक्शन नाही आहे. तुम्ही माझा फोटो घ्या, तुम्ही माझा फोटो छापा. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो म्हटलं, की हे जे घरघरीचे शौचालय आहे तो कन्सेप्ट मुंबईच्या पहिल्या माळ्यावर, दुसऱ्या माळ्यावर वगैरे लागू पडत नाही आहे. कारण आमचा MMC ॲक्ट खूप स्ट्रॉंग आहे. आणि तर ते म्हणाले, तुम्ही असं मला लिहून द्याल का? म्हटलं फक्त 5 मिनिटं द्या मला. म्हटलं मी ऑफिसला पोहोचतो आणि पुढच्या 10 मिनिटात तुमच्या टेबलावरती माझं सहीचं पत्र असेल की आम्ही हे परमिशन देऊ शकत नाही. तर त्यांचं बोलती बंद झाली. मी लगेच कार्यालयात आलो, माझ्या कार्यालय खोललं. ॲक्च्युली रात्रीचे 8-8:30 वाजले होते. बाकीचे सगळे निघून गेले होते. मी स्वतः कॉम्प्युटरवरती रिप्लाय टाईप केला आणि माझ्या माणसाच्या करवी तो मी त्यांच्याकडे पोचवला. ॲक्च्युली महापालिका पहिल्या माळ्यावर, दुसऱ्या माळ्यावरती परमिशन न देण्याचं कारण असं आहे